सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से शब्द सुरांचे मैत्र से शब्द सुरांचे. कोटी कंठातुनी या सूर माझे मी अभिमानाने मिरवितो. शब्दास देऊनी पंख स्वरांचे शब्दास देऊनी पंख स्वरांचे भाव त्यातले निरखितो. शब्द स्वरांच्या संवादातुनी गीत नवे येई आकारा. शब्द स्वरांच्या संवादातुनी गीत नवे येई आकारा. अवकाशाला व्यापुनी उरते रसिक मनाच्या छेडुनी तारा. रसिक मनाच्या छेडुनी तारा. रसिक हो, संगीतातले स्वर अवघे 7च, पण त्यांची असंख्य अगणित आणि मनोवेधक अशी समीकरणं, मांडणी आणि योजना ती बघितल्यानंतर आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो. आणि ही किमया साकारते ती संगीतकाराच्या प्रतिभेतून. आणि संगीतकाराच्या या कौशल्याला दाद देत असताना आपली सगळी जी इनामदारी आहे ती त्याला बहाल करून टाकतो. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो. तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो. झऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद. फुलातुनी लहरत राहे तुझा हा सुगंध. तुझ्या प्रेरणेने पक्षी तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो. तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो. वाह, क्या बात आहे कौशलजी. धन्यवाद. शब्दसुरांच्या संगतीतच तुम्ही वाढलात. आई व्हायोलिन वादक, तुमचे आजोबा एक हरहुन्नरी कलाकार होते. बरोबर. म्हणजे शब्दसुरांच्या संगतीत तुम्ही मोठे झालात. हो. तर हा सगळा जो प्रवास तुमचा आहे, सुरेल प्रवास, त्याविषयी सुरुवातीला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. माझं अख्खं बालपण गुणगुणण्यात गेलं. म्हणजे सतत गुणगुणायचं. तुम्ही म्हणालात तसं माझे आजोबा शंकरराव बिनीवाले हे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक होते. म्हणजे 1932 साली जेव्हा व्ही शांतारामांनी अयोध्येचा राजा हा चित्रपट, या चित्रपटाची निर्मिती करायची ठरवली, तेव्हा गोविंदराव टेंबे यांच्यावर त्यांनी संगीताची आणि खरं तर अभिनयाची सुद्धा जबाबदारी सोपवली. आणि गोविंदराव टेंबेंनी माझ्या आजोबांना बोलवून घेतलं, कारण त्या काळात प्लेबॅक नव्हता. त्यामुळे सेटवर बसून झाडाझुडपात लपून ते वादक बसायचे आणि इनमीन 3 वाद्य असायची. एक ऑर्गन असायचा, एक तबला असायचा, एक व्हायोलिन असायचं. तर अयोध्येचा राजा या मराठीतल्या पहिल्या बोलपटात जे व्हायोलिन वाजवलं आहे ते माझ्या आजोबांनी वाजवलं आहे. तर त्यांना निद्रानाशाचा त्रास होता, पण त्यामुळे झोपेमध्ये मी त्यांचं व्हायोलिन खूप ऐकलेलं आहे. म्हणजे आम्ही झोपेच्या कुशीत शिरत असताना त्यांचा काहीतरी मालकंस किंवा कल्याण असा राग चाललेला असायचा. आणि मग पहाटे जेव्हा जाग यायची तेव्हा त्यांचा ललत किंवा भैरवी असं चाललेलं असायचं. आणि रात्रभर त्या आमच्या झोपेमध्ये आम्ही
ते व्हायोलिन ऐकलं. इतका त्याचा परिणाम झाला की आजसुद्धा कधीतरी जाग आली की मला अचानक ते सूर ऐकू येतात आजोबांच्या व्हायोलिनचे आणि ते जिवंत असतात अगदी. तर त्यामुळे तसा तो आमच्यावर संस्कार खूप झाला, म्हणजे माझ्यावर विशेषतः. पण तुम्ही त्या पलीकडच्या क्षितिजाचा वेध घेतलात. संगीतकार तुम्ही कसे झालात? संगीतकार आपण व्हावं असं कुठेतरी मनात आधीपासून होतं का? नाही, खरं तर अजिबातच नव्हतं. संगीतकार होणं माझ्या बाबतीत अपघात आहे. आता असं विचारलं की कधी पहिली चाल दिली, तर ती पहिली चाल होती माझी हे मला खूप नंतर कळलं. बरं. की माझी स्मरणशक्ती जगप्रसिद्ध आहे. माझे अनेक मित्र त्याच्याबद्दल किस्से सांगत असतात की मी विसरतो खूप. पण शाळेत असताना लक्षात ठेवायला, कविता लक्षात ठेवायला मला फार अडचण यायची. मग मी काय करायचो की चित्रपटाच्या गाण्यांच्या चाली द्यायचो त्याला. म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. किंवा हिंदीत एक कविता होती, फिर महान बन मनुष्य फिर महान बन, फिर महान बन मनुष्य फिर महान बन. हे म्हणजे एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. लोकप्रिय गाण्यांच्या चाली तुम्ही लावायचं. तर कुसुमाग्रजांची चाल होती. 6वीत ती गोष्ट आहे. कुसुमाग्रजांची कविता होती एक, आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. आता हे मला आजतागायत लक्षात आहे. त्याचं कारण ते मी तेव्हा त्याचं गाणं करून घेतलं. आणि आवडतो माझं अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. तर ही चाल आहे हे मला नंतर कळलं की ही आपण दिलेली चाल आहे. कारण तेव्हा आणखीन एक गोष्ट त्याला कारणीभूत झाली, म्हणजे माझ्या विसराळू स्वभावामुळे मी मधल्या चाली विसरायचो, अगदी लोकप्रिय गाण्यांच्या सुद्धा. तर ते आठवलं नाही त्यावेळी की जो भलता त्रास होतो, तर तो त्याचं काय करायचं, तर तात्पुरती आपली चाल देऊन टाकायची मध्ये. त्या जे स्वरवाक्य आपल्याला आठवत नाहीये त्याला आपली चाल देऊन टाकायची. पण पुढे मी कॉलेजमध्ये असताना मला गझलचं वेड लागलं आणि मी गझल लिहायला लागलो. मग कोणीतरी जाणकारांनी मला असं सांगितलं की तू लिहितोयस ते बरोबर आहे, पण छंदात लिहायला पाहिजे गझल. आता छंदात कसं लिहायचं, तर परत तीच ट्रिक की लोकप्रिय गझला घ्यायच्या आणि त्याच्यावर आपण रचायचं चालीवरती त्या. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की मग मी स्वतःची जी कवीची चाल असते, तरन्नुम म्हणतात ज्याला उर्दूत, तशा त्या तरन्नुमवर मी करायला लागलो गझला. म्हणजे वो चुप से हैं खडे मगर कोई बात है बाकी अभी, मैं भी हूँ चुप ये सोच कर कि हयात है बाकी अभी. असं तर मग ती स्वतःची चाल द्यायला, कवीची चाल अशी. नंतर कविता बाजूला राहिलं. कॉलेजमध्ये असताना चेतन दातार आमची नाटकं बसवायचा आणि त्याच्यामुळे नाटकाचं वेड लागलं. मग एकांकिका लिहिल्या आणि मग असं वाटलं की आपण लेखक व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मी लेखनाची काही कामं केली. म्हणजे टी व्हीसाठी पण लेखन केलं, या आपल्या सिरियलसाठी लिखाण केलं. आणि तेव्हा एका कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मी एका चित्रपटाची पटकथा लिहिली. आता तेव्हा काही आपली म्हणजे माझी ओळख काय आनंद बक्षिशी नव्हती. मग काय करायचं, चित्रपटात गाण्यांच्या जागा तर आहेत, मग गाणी लिहून काढली. मग ती गाणी लिहून काढली, मग चाल पण मीच दिली. तेव्हा कमलेश भडकमकर हा माझा मित्र कॉलेजमध्ये असताना त्यांनी नवीन कीबोर्ड घेतला होता. मग तो म्हणाला की मी या चालीचं संगीत संयोजन करतो असं म्हणून. मग अजित परब आमच्या कॉलेजमध्ये होता, तो म्हणला मी गातो. असं मिळून तो आमचा एक ग्रुप पण झाला. आणि मलाही कळलं नाही मी कधी
संगीत दिग्दर्शक झालो किंवा संगीतकार झालो. त्यामुळे तो पूर्ण एक अपघात होता. त्याच्यात पहिली चाल केली मराठीतली, त्याची फार गंमत आहे की ग्रेसची कविता आहे, पाऊस कधीचा पडतो, आणि त्याला यशवंत देवांची चाल आहे, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली, दुःखाच्या मंद सुराने पाऊस, अशी चाल आहे. पण ही चाल आहे ही मला माहिती नव्हती. मला का कोणास ठाऊक माझ्या डोक्यात असं बसलं होतं की पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो. अच्छा. तर हे मी गात होतो, तर कमलेश मला म्हणाला की अरे हे चुकीचं आहे, असं नाही आहे, ते यशवंत देवांची चाल आहे त्याला आणि ती अशी आहे. मग तो म्हणाला की पण हे पण बरं लागतंय, तर तू पुढे का नाही करत. मैत्र से शब्द सुरांचे. पण या प्रवासामध्ये म्हणजे हा प्रवास सुरू करत असताना आपण गायक व्हावं असं कुठे मनात नव्हतं का तुमच्या? म्हणजे तसा प्रत्येक संगीतकार हा गायक असतोच, गाणं गुणगुणत असतोच तो मनात, पण एक व्यावसायिक स्तरावरती आपण गायक व्हावं असं कधी वाटलं नाही का? वाटलं, व्यावसायिक स्तरावर नाही वाटलं, पण समोर जाऊन, लोकांसमोर जाऊन आपण गाणं सादर करावं, त्यामुळे तो एक रंगमंचाची जी ओढ असते ती होती मला. पण मला ते गाण्याच्या मागची जी प्रक्रिया आहे त्याचं जास्त फॅसिनेशन आणि त्याची जास्त ओढ होती की हे आपण म्हणजे काहीच नाही आणि आपण ते सूर निर्माण करतोय आणि त्याचं काहीतरी नवीन होतंय. एक 5 मिनिटापूर्वी हे गाणं अस्तित्वात नव्हतं आणि हे नवीन गाणं अस्तित्वात आलं, ह्याची जी एक ओढ होती ती वरचढ ठरली. त्यामुळे नंतर मग जुनी गाणी आपण म्हणायचं, म्हणजे प्रत्येक गाण्यात नंतर नंतर मला असं वाटायला लागलं की यात आपलं काय. तर ते जे आपलं आहे ते तो शोध घ्यायचा, म्हणून मी कदाचित संगीत द्यायला लागलो असेल. पण संगीतकाराची प्रतिभा खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचवतो तो गायक, किंवा त्याच्या कंठातून ती साकारते. त्या दृष्टीने म्हणजे असं म्हणता येईल की त्या तुमच्या संगीत रचनेमध्ये भाव ओतण्याचं काम गायक करत असतो. तो भाव उत्कटतेने ओततो आणि भाव खाऊन पण जातो. तर मग एक संगीतकार म्हणून याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे कित्येकदा असंही होतं की काही लोकप्रिय गाण्यांचे संगीतकार किंवा कवी हे फारसे जनसामान्यांना माहिती नसतात, पण गाणाऱ्याचं मात्र त्या गाण्याशी कुठेतरी नाव जुळलेलं असतं. मी तुम्हाला याची एक गंमत सांगतो. म्हणजे काय आहे की तुम्ही का करता, तर एका ठराविक याच्यापर्यंत ती लोकप्रियतेची किंवा लोकांनी आपल्याला वावा म्हटलं पाहिजे याची सगळ्यांनाच एक ओढ असते किंवा ते हवं असतं. पण मला त्याच्यापेक्षा थोडंसं खोलवर जाणारं, त्या या प्रतलाच्या थोडंसं खाली जाऊन मला चाल करणं हे एक आयुष्य समजून घेण्याचा भाग वाटतो. क्या बात आहे. आणि त्यामुळे तिथे ती लोकांची दाद आली काय किंवा आपण स्वतःला मनापासून दाद दिली काय, हे सगळं एका स्तरावर येतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे गायक होणं आणि भाव खाऊन जाणं शेवटी ते आपलंच गाणं आहे. संगीतकार हा 2 गोष्टींवर त्याचं तुम्ही प्रक्रिया बघितलीत तर 2 भागात येते. पहिला जो भाग आहे ना तो अत्यंत एकाकी प्रवास आहे, चाल लावेपर्यंतचा, की तुमच्या पुढे शब्द आहेत आणि
कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही की आता असं कर आणि याच्या पुढे असं सांगू शकतात, पण ते आपल्याला पटलं पाहिजे, कारण ती आपली रचना आहे. त्यामुळे तो प्रवास, ती चाल सुचेपर्यंत हा अत्यंत एकाकी, निर्जन अशा एका जंगलातनं चाललेला असतो. आणि नंतर मग सगळी वस्ती येते आणि मग तुम्ही लोकांशी तुमचा संबंध यायला लागतो. मग ते संगीत संयोजकाला सांगा ती चाल, त्याच्याकडनं उत्तम काम करून घ्या. मग गायकाला सांगा, त्याची प्रतिभा काय आहे ती ओळखून आपल्याला जे हवं आहे ते त्याच्याकडनं काढून घ्या. तर हा सुद्धा भाग अत्यंत एक्साइटिंग आणि आव्हानात्मक आहे. आणि त्याला आलेल्या टाळ्या ह्या तुम्ही समजा फार ह्यानी विचार केलात की स्वार्थाने की नाही त्याही मला यायला पाहिजेत, तर असं काही नसतं. दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. आपल्या वाटचं श्रेय आपल्याला मिळतंच, ते कोणी काही ओढून देत नाही. आणि ते गायकाला जेव्हा मिळत असतं तेव्हा ते आपल्या कॉम्पोजिशनला असतं हे सुजाण संगीतकाराला बरोबर कळतं. दुसरी त्याच्यातली आणखीन एक जी गोष्ट आहे की ती नवनिर्मितीची आहे, की संगीतकाराला मी माझ्या फेसबुकच्या बायोग्राफीमध्ये पण लिहिलेलं आहे किंवा ट्विटरच्या, की मी संगीतकाराच्या वेशातला गोष्टाडे आहे. बरं. आपण म्हणतो की भारत हा नद्यांचा आणि पर्वतांचा देश आहे किंवा वाघांचा आणि हत्तींचा देश आहे किंवा विविधतेने नटलेला देश आहे. पण तुम्ही मला विचाराल ना, तर भारत हा गोष्टींचा आणि गाण्यांचा देश आहे. गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला राष्ट्रीय धर्म आहे. बरं. आणि म्हणूनच इथलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान, त्याचं नाव सुद्धा भगवद्गीता आहे. वा. आपण गणितसुद्धा कवितेतनं शिकवलेलं आहे. आपण सगळं गातो, गाऊन दाखवतो. आपल्याला प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक गाणं आहे. आणि तेच मला त्याची ओढ फार आहे की आपण गाण्यातनं ती गोष्ट सांगतो का. त्यामुळे संगीतकार वेगवेगळी आयुष्य जगू शकतो. मी कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत गाताना पृथ्वी बनू शकतो. शांताबाईंचं कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री गाताना मी 16 वर्षाची मुलगी होऊ शकतो. मी आरती प्रभू किंवा ग्रेस गाताना अत्यंत गूढतेचा अनुभव घेऊ शकतो. आणि मी स्वतः नास्तिक असेन, आस्तिक असेन, अज्ञेयवादी असेन, पण तुकाराम गाताना मी भक्तिभाव काय आहे हे मला कळू शकतं. वा. तर हे सगळं आपल्याला मिळत असताना 4-2 टाळ्या या फार क्षुल्लक ही गोष्ट आहे. चांगलं गाणं तयार होण्यासाठी, चांगलं संगीत बांधण्यासाठी आधी मुळात काव्य चांगलं असावं लागतं. तुमच्या रचना कौशलजी आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये एक अभिजातता दिसून येते. तर ही काव्याची एक जाण आपण म्हणूया, ही कशी काय तुमच्याकडे आली, किंवा तुम्ही कशा पद्धतीने विचार करतात या काव्याचा? कारण चांगलं काव्य हे संगीतकाराला नेहमी एक आव्हान देत असतं आणि आवाहनही करत असतं. हो हो. तर तुम्ही त्याकडे कसं बघता किंवा त्याचा शोध कसा घेता? तुम्ही अगदी उत्तम बोललात की चांगली चाल करण्यासाठी ते काव्यही चांगलं असावं लागतं. जे लोक उलटा विचार करतात त्यांना कधी कधी चांगली चाल करण्यासाठी उत्तम काव्यही लागत नाही आणि तरी ते उत्तम चाली करू शकतात. हो, अशी उदाहरणं आपण अशी उदाहरणं आहेत. आणि त्याचंही एक श्रेय आहे असं मला वाटतं की तसं करता आलं पाहिजे. आता 2 गोष्टी आहेत याच्यात, की 2 प्रकारचे संगीतकार आहेत, की एक आधी चाल करतात आणि मग त्यावर शब्द लिहून घेतात. आणि काही माझ्यासारखे संगीतकार आहेत जे शब्द घेतात आणि मग त्याला चाल करतात. आणि दोन्ही प्रकारांनी करणारे दोन्ही प्रकारांनी करणारे आहेत. आणि मला वाटतं म्हणजे बऱ्याचदा असं विचारतात की याच्यातला योग्य प्रकार कुठला. तर श्रीनिवास खळ्यांसारखे संगीतकार होते, जुन्या पद्धतीचे सगळे संगीतकार, म्हणजे जुन्या स्कूलचे किंवा जुन्या विचारांचे.
तर ते अत्यंत काटेकोर होते याच्याबद्दल. तर खळे साहेब म्हणायचे की आधी चाल आणि नंतर शब्द, म्हणजे आधी झबलं शिवायचं आणि मग त्या मापाचं बाळ शोधत फिरायचं असं झालं. तर ह्याच्यात एक तथ्य आहे, पण दोन्ही तऱ्हेने चांगल्या चांगल्या चाली झालेल्या आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की बाळ गोंडस असेल आणि झबलं त्यावर खुलून दिसत असेल तर आपण त्या बाळाचे लाड करावेत. क्या बात आहे. पण तसंच ती जी चाल आहे ती त्या शब्दांमध्ये असते. आपण फक्त त्या कवितेच्या हातात एका निरागस मुलासारखं बोट दिलं आपलं, तर ती कविताच आपल्याला सांगते की इथे म्हणजे मी कुठून याची चाल गेलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला अगदी ठळक असं उदाहरण देतो ना, की मर्ढेकरांची कविता आहे. अस्थायीवर स्थायिक झालो, चुकून गेला पहा अंतरा, ओरडून का आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा. तर याच्यात सगळ्या गाण्याच्या जागा दिलेल्या आहेत. म्हणजे अस्थायीवर स्थायिक झालो. आता आपले तुम्ही मगाशी म्हणालात की 7 स्वर आहेत, तर ते सा रे ग म प ध नी हे जे 7 स्वर आहेत, तिथे सा हा सा लावला की आपल्याला स्थायिक झाल्याचा फील येतो. तो सा रे हा लावला की नाही येत. त्यामुळे अस्थायीवर स्थायिक झालो, चुकून चुकून गेला पहा अंतरा. आता ओरडू नका आता लागणे, ओरडून आपण कुठे लावतो, वरती लावणार ना. ओरडून का आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा. गळा ढिला आहे, याच्यात तुम्ही ताण घ्याल का मींड घ्याल, तर मींड घ्याल, कारण त्याच्यात ती इलॅस्टिसिटी गेल्याचा फील आहे. त्यामुळे ओरडून का लागणे, ढिल्या गळ्यावर. मग पंचम गहिरा, पंचम म्हणजे प, पंचम गहिरा, आणि गहिराला मी ग वापरला. तर पंचम तर दिलेलाच आहे, पण तो गहिराचा ग जो आहे तो ते संगीतकाराचं कॉन्ट्रीब्युशन आहे. क्या बात आहे. त्यामुळे ही चाल आहेच. आणि मग ती पूर्ण चाल होते की अस्थायीवर स्थायिक झालो, चुकून गेला पहा अंतरा, ओरडून का लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा. क्या बात आहे. झालं. असाही एक विचार प्रवाह आहे की जसं तुम्ही म्हणालात की त्या काव्यामध्ये चाल असतेच, हो. त्यातल्या अनावश्यक जागा फक्त संगीतकार आणि कवी करतो. हा. पण मग असं जर असेल तर एकाच काव्याला एकापेक्षा जास्त चाली लागतात असंही आपण बघतो. जसं की कळ्यांचे दिवस गाणं आहे, हो. त्याला अनेक संगीतकारांनी चाल दिलेली, किंवा बाई या पावसानं गाणं आहे, हो. त्याला तुम्ही पण चाल दिलेली आणि पुलंनी सुद्धा ते गाणं गायलेलं आहे. बरोबर. मग हे कसं काय घडतं? त्याचं फार इंटरेस्टिंग कारण आहे की मी शाळेत होतो, तर त्यातले काही वर्ष मी पाचगणीच्या एका वसतिगृहाच्या शाळेत होतो, म्हणजे बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. तर पाचगणीला तुम्हाला माहिती आहे की टेबल लँड आहे, जगातला सगळ्यात मोठं ते पठार आहे. आता टेबल लँडवरनं खाली काय दिसतं असं कोणी विचारलं तर लोक म्हणतात की काही लोक म्हणतील की पाचगणी गाव दिसतं, काही लोक म्हणतील की वाई दिसतं, काही लोक म्हणतील कृष्णा नदी दिसते. आता हे तुम्ही टेबल लँडच्या कुठल्या कोपऱ्यावर उभे आहात त्याच्यावर ठरतं की तुम्हाला काय दिसतं. आणि कविता किंवा गीत हा असा एक प्रकार आहे की तो सांगण्यासाठी कमी आणि सुचवण्यासाठी जास्त आहे. त्यामुळे एकच कविता वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सुचवते, ते कुठल्या व्हॅन्टेज पॉईंटवर उभे आहेत
त्याप्रमाणे. त्यामुळे वासाचा पहिला हे अशोक भगव्यांची कविता गाताना मिलिंद जोशी सारख्या संगीतकाराला त्यात एक स्त्री गीताचं मर्म सापडतं की वासाचा पहिला पाऊस आला, वासाचा पहिला पाऊस आला, नभाचे घुमड घुमड माती एक भारीला पाऊस आला. आणि मला त्यात रांगडेपणा दिसतो की वासाचा पहिला पाऊस आला, वासाचा पहिला पाऊस आला, नभाचे घुमड मातीये भारीला वासा. मैत्र से शब्द सुरांचे. बाई या पावसानाचा तुम्ही उल्लेख केला, ती फार एक मजेशीर घटना घडली होती. ॲक्च्युली 1998 साली पु ल देशपांड्यांनी मला बोलवून घेतलं होतं. तेव्हा ते जांभूळ पाड्याला होते काही दिवस विश्रांती करण्यासाठी, आणि त्यांच्याकडनं मला फोन आला की त्यांचे असिस्टंट होते, ते मला म्हणाले की मी 3-4 दिवस सलग भाई फक्त तुमचीच गाणी ऐकतात आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. आणि मी जांभूळ पाड्याला गेलो त्यांना भेटायला, आणि खरोखरच त्यांच्या उशाशी, पु ल देशपांड्यांच्या उशाशी माझ्या 2-3 कॅसेट्स होत्या. एवढी मोठी दाद आहे, फारच मोठी दाद. आणि मला त्याच्यात सगळ्यात गंमत हीच वाटते की एका 80 वर्षाच्या कलाकाराला एका 26 वर्षाच्या कलाकाराचं गाणं ऐकावंसं वाटतं, नुसतं ऐकावंसं वाटत नाही, ते ऐकून ते त्याला दाद देण्याकरता बोलतात. ही फार मोठी क्वालिटी, आणि ती आत्मसात केली पाहिजे असं मला तेव्हाही वाटलं होतं. तर त्यांनी त्या सगळ्या कविता मला परत मी केलेली गाणी मला ऐकून दाखवली, आणि मग सांगितलं की याच्यात मला हे आवडतं ते आवडतं. त्यात बाई या पावसानं पण होतं. बाई या पावसानं पण त्यांनी सांगितलं की हे मला आवडतं आहे, ते आवडलं. मी म्हटलं तुम्हाला तुमची चाल आवडली जास्त का माझी चाल आवडली. तर ते असे एक मिस्किल त्यांच्या डोळ्यात असं लुकलुकले, आणि ते म्हणाले मला माझी आवडली, म्हणजे त्यांची स्वतःची. आणि ते साहजिक पण आहे, पण त्याची गंमत अशी आहे की त्यांना काय दिसलं त्या अनिलांच्या कवितेमध्ये, तर त्या काळाप्रमाणे त्यांच्या चालीतले सगळे जे वातावरण आहे ते आलं की बाई या पावसान, बाई या पावसान, लाविले झिम झिम, लाविले झिम झिम, उदासल मन, बाई या पावसान. पण ती त्यांना दिसलेली. आता मला काय दिसलं याच्यात, अनिलांनी लिहिलेली कविता आहे, आणि बाई या पावसानं लाविली झिम झिम. तो झिम झिम शब्द आहे, त्याचं फोनेटिक पण इंटरेस्टिंग आहे बघा, की रिमझिम हा शब्द तुम्ही घेतलात तर त्याच्यात एक नाचरेपण आहे, पण झिम झिम तो पहिल्या झवर झालेल्या आघातामुळे त्याचा असं गुरुत्वाकर्षणाने तो असा खाली गेलेला शब्द असा वाटतो. तो असा नाचरा नाही आहे, त्याच्यात एक कंटाळवाणेपणा आहे, किंवा संततधार आपण जे म्हणतो तसा. संततधार मध्ये सुद्धा त्याच्यात एक स्पीड असतो, पण ही नुसतीच पावसाची रिपरिप अखंड चाललेली आहे, आणि कंटाळा आला. आता बाई या पावसानं लाविली झिम झिम, तर हा जो कंटाळा आहे तो तिला आलेला आहे, नायिकेला. का आलाय, तर ती सगळ्या तक्रारी करते त्या पावसाबद्दलच्या, आणि शेवटी म्हणते आणि तोही आला नाही. म्हणजे ती वाट बघतीये, आणि वाट बघत असताना नुसताच पाऊस येतोय पण तो येत नाहीये, याचं एक फ्रस्ट्रेशन पण आहे, याचा तो कंटाळा आलाय, आणि वाट बघत असताना वेळ हळूहळू जाते. तर ही तिला कंटाळा आलेला आहे, आणि तिचा वेळ जात नाहीये, आणि त्यामुळे तिच्याकडे वेळ खूप आहे, आणि त्यामुळे ती जे गाते ते स्वर लांब आणि संथ आहेत. आणि आता संगीतकारापुढचं आव्हान हे आहे की तिचा कंटाळा दाखवायचा आहे, पण तो कंटाळा श्रोत्यांना येऊन द्यायचा नाहीये. बरोबर.
बाया पावसान लावेली झिम झिम बाया पावसान लावेली झिम झिम भिजविला माळरान उदासन मन बाया पावसान. क्या बात आहे, वा वा. असा जो तिचा जो कंटाळाचा जो सूर आहे तो त्या चालीमध्ये आला. वा. त्यामुळे ते वेगवेगळ्या तऱ्हेने लोक बघतात आणि त्यांना एकाच कवितेत वेगवेगळ्या गोष्टी. मला आता ते ज्ञानेश्वरीतलं वचन आठवत नाही आहे, पण त्याच्यात पार्वती शंकराला म्हणते की तू इतकं त्या भगवद्गीतेचं कौतुक का करतोस. तर तेव्हा उत्तर तिला देताना शंकर असं म्हणतो की तू जशी वेगवेगळ्या रूपात माझ्यासमोर येतेस तशी ही भगवद्गीता दरवेळी अनुभवताना मला ती वेगवेगळी तिची रूपं लक्षात येतात आणि ती मला पाहता येतात. तसंच त्या कवितांचं आहे की प्रत्येक जण वेगवेगळी रूपं बघतो त्याच्यात. ज्याला जसं रूप दिसेल तसं ते येतं पुढे. अशी आणखी दात कोणाची मिळाली, जशी पुलंची तुम्ही सांगितली तशी या अभिजात कवींच्या रचनांना तुम्ही चाली दिल्या? मला माझ्या सुदैवाने खूप चांगल्या चांगल्या लोकांचा सहवासही मिळाला आणि त्यांची दादही मिळाली. कुसुमाग्रजांची दाद मी कधीही विसरू शकत नाही, कारण त्या दाद देण्यामध्ये सुद्धा माझा कलेविषयी एक दृष्टिकोन तयार झाला. पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता त्यांची मी संगीतबद्ध केली होती आणि त्याच्यात शेवटचं जे कडवं आहे ती मुळात खूप मोठी कविता आहे, म्हणजे ती गाण्यासारखी कविता नाही आहे मुळात, पण मी त्याची काही कडवी कमी केली आणि त्याचं एक संकलन केलं आणि ती 7-8 कडवी घेऊन ती कविता त्याला स्वरबद्ध केलं. पण शेवटचं कडवं घेणं मी टाळलं त्याच्यात. आणि मग अशी वेळ आली की कुसुमाग्रजांना भेटायला आम्ही गेलो होतो. अशोक बागवे होते, अरुण म्हात्रे होते, नाशिकचे आनंद जोरवेकर होते. त्यांनीच आम्हाला नेलं होतं कुसुमाग्रजांकडे. आणि कुसुमाग्रज असे त्यांच्या कोच होता, दिवाण होता, त्या दिवाणावर बसून ते ऐकत होते, फार प्रेमाने ऐकत होते. आणि असं एक मंद स्मित होतं त्यांच्या ह्याच्यावर. आणि पृथ्वीचं प्रेमगीत मी गायल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी केली म्हणजे ते त्या कोचावरनं पुढे आले आणि मला घट्ट मिठी मारली. म्हणजे मी ते विसरू शकत नाही. तेव्हा कॅमेरा नव्हता, मोबाईल नव्हते, त्यामुळे ते कुठल्याही पकडता आला नाही. हां, पण तो क्षण पकडता आला नाही ह्याचा मला एका तऱ्हेने आनंदच आहे, कारण बहुतेक वेळा तो क्षण कॅमेऱ्यात गेल्यावर एका तऱ्हेने आपण तो आपल्या मनातनं तो बाहेर टाकतो की कोणावर तरी त्या कॅमेऱ्यावर जबाबदारी सोपवतो आपण ती आठवण टिकवून ठेवण्याची. ही आठवण मी सोडतच नाही आहे, कारण मला माहिती आहे की दुसरं काही नाहीच आहे. कुसुमाग्रज मला म्हणाले की खूप सुंदर चाल गेलीस, मला वाटलं नव्हतं की याला चाल लागेल आणि तू संकलन पण चांगलं केलंस त्याचं, पण शेवटचं कडवं का गाळलंस. तर मी म्हटलं की मी शेवटच्या कडव्याला चाल केली होती, पण मला गाताना असं वाटलं आणि तुम्ही मला, मी म्हटलं मी चुकत असेल तर क्षमा करा आणि तुम्ही मला सांगा, समजा तुम्ही म्हणालात की ठेवा शेवटचं कडवं, ठेव शेवटचं कडवं, तर मी ठेवीन. तर मी म्हटलं पण मला असं वाटलं की गाताना तात्पर्य सांगायची गरज उरत नाही. आता फार आगाऊपणाच होता खरं तर प्रत्यक्ष कवीला हे सांगणं, ते सुद्धा कुसुमाग्रजांना. पण मला वाटलं की त्यांच्या डोळ्यामध्ये इतका हे होता की भीती वगैरे काही वाटली नाही मला की असं कसं आपण सांगणार. इतका
इतकी आपुलकी होती त्यांच्या नजरेत. त्यामुळे मी सांगितलं. तर त्यांनी असा विचार केला आणि मग ते म्हणाले, बरोबर आहे तुझं, तू शेवटचा कडवं नकोच घेत जाऊस असं. आता एखादा कलाकार स्वतःच्या कलाकृतीबद्दल इतका तटस्थपणे विचार करू शकतो, अलिप्त होऊ शकतो, तर हे जे वैराग्य आहे आपल्या, ते येण्याची गोष्ट आहे ना ती, तर त्याची मला कमाल वाटली. आणि ते कसं, म्हणजे ते माझं वय होतं कळायचं का नाही मला अजून माहिती नाही, पण ते हळूहळू हळूहळू मला इतक्या वर्षांमध्ये त्याचं मला महत्त्व असं मॅग्निफाय होत गेलेलं आहे त्याचं, की आपल्याला हे जमलं पाहिजे. नाही तर आमच्या गाण्याचं काय होतंय आणि मग त्याचं मार्केटिंग केलं की नाही, आणि मग ते लोक ऐकतायत की नाही, मग ते दाद मिळते की नाही, मग यांनी असंच का केलं, मग तिकडे तो गायक थोडा सुराला गेला, असं नको होतं व्हायला. याबद्दल एक पूर्ण तटस्थपणा, आणि समोरच्या तो किती लहान कलाकार असेल तुमच्यापेक्षा, ते ऐकून घेणं, तर ही मला फारच माझ्यासाठी ती कलेबद्दल एक वेगळी दृष्टी देणारा क्षण होता खरंच. आणि जे कडवं तुम्ही वगळलं ते कदाचित कुसुमाग्रजांनाच लागू होतं, की अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, खरंय, मला ज्ञात वा, मी एक काय म्हणालात. धुलीकण, नाही का? खूपच छान. धन्यवाद. चित्रपट संगीताकडे कसे वळलात? कारण आत्तापर्यंतचा जो सगळा प्रवास होता हा अभिजात काव्याचा होता किंवा कवितांचा असं म्हणूया आपण. बरोबर. चित्रपट पहिला केव्हा केलात आणि ती संधी कशी मिळाली? खरं चित्रपट करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय होतं असं म्हणायला तरी हरकत नाही. मला भयंकर वेळ होती चित्रपटात. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या महाविद्यालयात, म्हणजे रुपारेल महाविद्यालयाच्या मागे बादल बिजली बरखा ही थिएटर होती. तर आम्ही वर्गात कमी आणि शुक्रवारच्या पहिल्या शोला तिथे मी आणि माझे काही मित्र, सचित पाटील वगैरे असे सगळे होते. आणि तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आपल्याला पण लिहिता आलं पाहिजे, आपलंही नाव त्या रुपेरी पडद्यावर झळकलं पाहिजे. बरेच वर्ष गेली. 95 साली मी संगीत दिग्दर्शन करायला लागलो, पण पुढच्या 5 वर्षांमध्ये अशी संधी मिळाली नाही, किंवा आल्या हुकल्या असं झालं. पण 2000 साली गजेंद्र अहिरे मला एका कार्यक्रमात भेटला आणि तो म्हणाला, मी एक चित्रपट करतोय कृष्णाघाटची मीरा नावाचा, तर तू त्याच्यात संगीत करशील का? आणि मी लगेच उडी मारली आणि मी म्हटलं हो करीन मी, मला आवडेल. आणि तो पहिला चित्रपट होता माझा. आणि मला चित्रपट संगीतामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट की तुम्ही एका वेगळ्या, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात परकाया प्रवेश, तसं वेगळ्या पात्राची कथा सांगता. आणि नाटकात जे चेतन दातारने आम्हाला शिकवलं होतं की नाटक लिहित असताना लेखक बोलता कामा नये, पात्र बोललं पाहिजे. तर एका अर्थाने तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवता आणि तुम्ही दुसऱ्याच्या त्या भावविश्वात पाय ठेवता, आणि मग त्याचं भावविश्व हे तुमचं भावविश्व होतं. म्हणजे ऑस्कर वाईल्डचं एक फार चांगलं वाक्य आहे, पिक्चर ऑफ डोरियन ग्रेच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेलं आहे की टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट, दॅट इज आर्ट सेम. क्या बात आहे. की कला दिसली पाहिजे आणि कलाकार अदृश्य राहायला पाहिजे. आणि त्याची फार मला ओढ आणि गंमत नेहमी वाटलेली आहे की मी जसा नाही तसं मला पूर्णपणे होता येतं आहे का, तर तो चित्रपट हा सगळ्यात उत्तम माध्यम आहे. आणि मग माझ्या सुदैवाने मला खूप चांगले चित्रपट करायला मिळाले, खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. मग रवी जाधव असेल, अनेक लोकांचे पहिले चित्रपट मी केलेले आहेत, म्हणजे त्यांच्या डेब्यू फिल्म. म्हणजे माझा भाऊ विशाल इनामदार, त्याच्यानंतर नितीश भारद्वाज, त्यांचा पहिला चित्रपट मी केला. पितृऋण. नितीन देसाई, त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट अजिंठा, याला मला करता आलं संगीत. महेश लिमये, त्याचा पहिला चित्रपट येलो, तो मला करता आला. पुष्कर श्रोत्रीने दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट उबुंटू, त्याचं संगीत मला करता आलं. देवाशिष शेळगे नावाचा आमचा मित्र आहे, त्यांनी पहिला जो चित्रपट केला होता रास्ता रोको, त्याचं संगीत मला करता आलं.
त्याच्यानंतर प्रसाद नामजोशी रंगापतंगा ज्याने केला त्याचा पहिला चित्रपट मला करता आला. असे अनेक लोकांचे पहिले चित्रपट करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने काय झालं की त्यांचा सुद्धा पहिला चित्रपट असल्यामुळे त्याच्यात एक टीमवर्क खूप होतं आणि प्रत्येकजण आपापली वाट चोखाळत होता की काय नवीन करता येईल. आणि माझ्या अनुभवात ते असं आलं असेल की मी बालगंधर्व केला तेव्हा मला नाट्यसंगीताबद्दल काहीच कल्पना नव्हती. बालगंधर्वकडे मी येणारच होतो, पण खरं तर त्यावरती एक स्वतंत्र मुलाखत तुमची होऊ शकेल इतका तो अगदी त्या विषयाची व्याप्ती आहे. ते आव्हान कसं तुम्ही पेललं, थोडक्यात काय सांगाल? कारण बालगंधर्व हा महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मानबिंदू असं म्हटलं जातं. बरोबर. त्यामुळे त्याची जबाबदारी पण खूप मोठी होती. म्हणजे बालगंधर्वांच्या संगीताच्या केसालाही धक्का लागला असता तर मला कोणी क्षमा केली नसती आणि याची जाणीव होती मला. बालगंधर्वांचा चित्रपट तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, ते आव्हानच होतं. कारण बालगंधर्व हे नुसते मानबिंदू नव्हते तर ते एक चमत्कार होते. आणि तुम्हाला माहिती आहे की चमत्काराची प्रतिकृती नाही करतायत. खरं. म्हणजे सगळ्यात मोठा चॅलेंज काय होता, आता तुम्ही असा तर्क करा की लता मंगेशकरांच्या आयुष्यावर चित्रपट करायचा आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हा चित्रपट करायचा पण लताबाईंचा आवाज नाही वापरायचा. हो. अख्खी मदार ही त्यांच्या आवाजावर आहे ना. लता मंगेशकरांवर चित्रपट म्हणजे काय, त्यांच्या आवाजावर चित्रपट. बालगंधर्वांचं काय झालं, बऱ्याच लोकांनी सुरुवातीला जेव्हा चित्रपट बनत होता तेव्हा आपल्याकडे टीका ही आपल्याला आपण काम करायच्या आधीपासून ऐकू येते, ही महाराष्ट्राची एक खासियत आहे. तर त्यामुळे आमच्यावर खूप टीका केली की हे काय बालगंधर्वांचं खरं आता वापरलं पाहिजे, हे नवीन गाणी रेकॉर्ड करतायत, मग तुम्ही काय रॅप पण घ्याल उद्या वगैरे. पण बालगंधर्वांचं रेकॉर्डिंग न वापरण्याचं एक कारण असं होतं की ते सगळं 1925 ते 1940-45 या काळात केलेलं होतं रेकॉर्डिंग. आणि ते तांत्रिकदृष्ट्या तितकं चांगलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला सुबोध भावे हा डिजिटल 2K मध्ये चकचकीत साडी नेसून दिसतोय आणि आवाजात मात्र खरखर आहे, तर तो वाटलं असतं का त्याचं. पण मग म्हणजे काय, तर त्याला नवीन आवाज शोधा. त्यामुळे बालगंधर्वांचा आवाज शोधण्यापासून ते आव्हान सुरू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी मग सुदैवाने आमच्या आनंद भाटेसारखा दुसरा एक गंधर्वच आम्हाला मिळाला. पण माझ्यासाठी एक आव्हान असं होतं की चित्रपटात 21 गाणी होती आणि त्याच्यात 17 गाणी बालगंधर्वांची होती, पण उरलेली जी 4 होती ती मला करायची होती. त्यामुळे माझं जे काय म्हणतो बेंचमार्क जो होता तो बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले असा सगळा होता. त्यामुळे तिकडे मला अशीच गाणी करायला लागणार होती की जिथे तो स्तर कमी नाही होता कामा, आणि ती एक मोठी जबाबदारी होती. आता योगायोगाने असं झालं की त्याच्यात जेव्हा बालगंधर्व करायचं होतं तेव्हा इतकं बालगंधर्व ऐकत होतो आम्ही तेव्हा की असं वाटलं की आपल्याला आपल्या काळात का नाही आहेत बालगंधर्व, असा एक प्रचंड सल मनात होता की आपल्या काळात आपण चुकीच्या काळात जन्माला आलो. तो काय मंतरलेला काळ असेल की रात्रभर नाटकं चालतायत आणि बालगंधर्व गातायत आणि सगळे तिकडे त्यांच्या समोर बसून दाद देत आहेत. मला वाटलं की तेव्हा आपण संगीतकार असतो गोविंदराव टेंब्यांसारखं, तर आपल्या नशिबात आलं असतं की एखादं गाणं बालगंधर्व गायलेलं आहे. आता ते तर शक्य नाही. पण चित्रपटाच्या दरम्यान माझ्या डोक्यात एक असा स्वार्थी विचार थोडासा मूळ धरू पाहत होता की एक तरी गाणं असं असलं पाहिजे की जिथे पडद्यावर बालगंधर्व गातात आणि चाल आपली आहे. आणि एक तसा प्रसंग आला की जिथे मला रवी जाधव आणि अभिराम भडकमकर पटकथाकार म्हणाले की असं एक आहे की बालगंधर्व
व्ही शांतारामच्या चित्रीकरणातनं उठून एका मोकळ्या माळरानावर जातात आणि तिथे एका भजनी मंडळाबरोबर गात बसतात. तर इथे आपण कुठलं त्यांचं गाणं घेऊया, जोहार मायबाप घेऊया का अगा वैकुंठीच्या राया घेऊया. तर मी ती संधी बघून मी म्हटलं की तिथे आपण एक नवीन गाणं गेलं तर, की संशय कल्लोळचं भरतवाक्य आहे चिन्मया सकल हृदया, पण त्याची चाल वेगळी आहे. त्याची चाल चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वर वरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया अशी चाल आहे. तर अशी ती आपण बदलूया चाल आणि ती बालगंधर्वांनी गायली आहे असं वाटेल असं मी ते गाणं करतो. आणि माझ्या सौभाग्याने रवी जाधव सारखा अत्यंत विचारशील असा दिग्दर्शक, आणि तो म्हणाला की तू तू कर हे, म्हणजे त्याचा विश्वास त्याच्यावर होता, माझ्यावर त्याने ठेवला. आणि मी ती चाल केली की चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा वर वरदा कलिमल विलया वर वरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया. हे चाल केल्यानंतर आनंद भाटेकडनं ते गाऊन घेतल्यानंतर आश्चर्याची गोष्ट अशी झाली की बालगंधर्व चित्रपटानंतर 17 गाणी बालगंधर्वांची असून सुद्धा त्या वर्षीची जितकी पारितोषिकं होती ती सगळी बालगंधर्वाला मिळाली आणि ती सगळी चिन्मया सकल हृदयाला मिळाली. क्या बात आहे, वा. पण ती आनंद भाटेला मिळाली, मला मिळालं नाही. आणि माझं संगीतकार म्हणून नॉमिनेशनही नव्हतं कुठे, कारण लोकांना कळलंच नाही की हे गाणं बालगंधर्वांचं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक म्हणे अरे तू काय केलं असेल तर बालगंधर्वांचंच तर गाणं आहे. तर त्यामुळे मला वाटतं हा फार मोठा पुरस्कार अवॉर्ड होता किंवा पुरस्कार आपल्याला म्हणता येईल की वा. मैत्र से शब्द सुरांचे. तुम्ही एक मगाशी छान वाक्य बोललात की महाराष्ट्र कौतुक फार करताना कंजूशी करतो किंवा त्या बाबतीत फार अरे कंजूशी कौतुक करताना नाही, कौतुक हे करतात पण टीकाही त्याच. कारण महाराष्ट्राचा रसिक अत्यंत चोखंदळ आहे आणि हे भाग्य आहे आपलं. त्यामुळे कलाकार आपल्या म्हणजे सतत अलर्ट असतो आणि कस लागतो कलाकाराला. आणि हा द्वैताचा खेळ आहे तो. कलाकार चांगला आहे आणि फक्त तुमचे रसिक प्रेक्षक वावाच म्हणतायत आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेस्ट करत नाही आहेत, तर तुमची प्रगती होणारच नाही. तुमची प्रगती होते कारण तो रसिक तुमच्या कलेला पूर्णत्व देत असतो. वा. त्याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा आहे की सगळ्या कलाकारांसोबत तुमचे संबंध खूप चांगले आहेत आणि अगदी तुमचे समकालीन संगीतकार आहेत, हो, त्यांच्याशीही तुमचे एक निकोप असं मैत्र आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्या मराठी अभिमान गीतामध्ये अगदी ठळकपणे उमटलेलं आपल्याला दिसतं. हा ड्रीम प्रोजेक्ट जो तुमचा होता त्याविषयी थोडक्यात सांगाल का? बाकी तो का झाला वगैरे याबद्दल मी बोललेलोच आहे, पण तुम्ही म्हणालात तसं की याच्यात सगळे लोक एकत्र आले, त्यामुळे मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे हे सिद्ध झालं. सगळे एकत्र येतात, प्रेमाने एकत्र येतात. हेतू निर्मळ असेल, चांगला असेल तर लोक एकत्र येतात. या गाण्यामध्ये मला सगळ्यात गायकांची जी कमाल वाटते की मी चाल करताना साधारण असं फ्रेमवर्क ठेवलं होतं की चाल तर ते गातील पण प्रत्येक गायक हा आपलं अस्तित्व त्याच्यात ठेवून जाईल. गाणं श्रीमंत का होतं किंवा मराठी अभिमानगीत श्रीमंत काय आहे
तर याचं कारण ते मी केलेलं आहे आणि तो कौशल इनामदार आहे आणि तसं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात इतक्या लोकांचे श्वास मिसळलेले आहेत. क्या बात आहे. आता या गाण्याला काय मृत्यू येणार? ज्या गाण्यामध्ये 500हून अधिक कलाकारांचे श्वास मिसळलेले आहेत, त्याला किमान 500 वर्ष आयुष्य आहे आणि सुरेश भटांचे शब्द आहेत, तर ते तर आणखीन आयुष्यवर्धक आहेत ते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माया मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. एरवी कसं की तुमच्या मनात असतं की या गायकाबरोबर आपण काम करावं, त्या उत्तरा ताई केळकर आहेत किंवा रंजना जोगळेकर आहेत किंवा ज्यांचं गाणं ऐकून आम्ही मोठे झालो, आशाताई खाडीलकर आहेत, पद्मजा फेणाणी आहेत, अगदी शंकर महादेवांना पण तुम्ही अगदी शंकर महादेवन, हरिहरन. आणि हे पण होत गेलं की शंकर महादेवन जेव्हा गायला तेव्हा शंकर महादेवन म्हणाला की हरिहरन गाणार आहे का याच्यात? मी म्हटलं माझी गाणी त्यांची ओळख नाही. तो म्हणला नाही, हरिहरन गायलाच पाहिजे वा. आणि मी सांगेन हरिहरनला. मग शंकर महादेवांनी हरिहरनना फोन केला आणि त्यांना सांगितलं की हा मुलगा येईल आणि तू याच्यात एक ओळ तरी गायलाच पाहिजे. तेव्हा हरिहरनकडे आम्ही गेलो आणि ते त्या दिवशी अमेरिकेला जाणार होते. ते म्हणले मला स्टुडिओत वगैरे यायला वेळ नाही, तुम्ही माझ्या घरी या. तर ते त्यांची एक जिम आहे, त्या जिममध्ये आम्ही रेकॉर्ड केलं. सगळी आम्ही ती यंत्रसामुग्री त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि तिथे त्या जिममध्ये त्यांचं गाणं रेकॉर्ड केलं. आणि तेही मला म्हणाले की मी तुझ्यापेक्षा जास्त मिलिटंट आहे, मराठी गाणी वाजलीच पाहिजेत रेडिओवर आणि मराठी नुसती नाही तर गैरफिल्मी गाणीसुद्धा ही वाजली पाहिजेत. तर त्यामुळे हा फार इतक्या सगळ्या लोकांना भेटण्याचा. संगीताचं स्थान नेमकं जीवनामध्ये काय आहे आणि ते समाजाभिमुख व्हावं यासाठी संगीताचं शिक्षण किती उपयोगी असं तुम्हाला वाटतं? संगीताचं शिक्षण हे अतिशय उपयोगी आहेच असं मला वाटतं. आणि माझ्या परीने सुद्धा जे होईल काय की कलाकाराची जबाबदारी नुसतं चांगलं गाणं निर्माण करणं नाही आहे, तर चांगला श्रोता कल्टिवेट करणं किंवा तयार करणं ही सुद्धा संगीतकाराची किंवा कलाकाराची जबाबदारी आहे. का चांगला श्रोता निर्माण झाला पाहिजे? तर आपल्याला जास्त चांगलं काम करता येतं, कारण श्रोता तयार असेल तर तुमच्या पुढची आव्हानं वाढतात, स्तर वाढतो. म्हणजे ती एक कथा आहे ना की तो एक शेतकरी होता, तो त्याच्या आजूबाजूची जमीन होती त्यांना तो उत्तम बियाणं द्यायचा, त्याला जे त्याच्याकडे जे यायचं. का? कारण ते क्रॉस पॉलिनेशनमुळे त्यांचं पीक सुधारल्यामुळे याचंही सुधारायचं. त्यामुळे तसंच ते कलाकार आणि श्रोत्याबद्दल ते आहे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवाकणे, हीच